आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज. महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 रुपये सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत. आणि साधारणपणे या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे. ताई, आज खरं तर महिला दिन आहे आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले. आता त्यांना हफ्ते मिळत आहे, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे. फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल. त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत. योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये आम्ही आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही. निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नसतो. काही लाडक्या बहिणींना जे हप्ते दिले जात आहेत, खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना? ही एक योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची, दुर्गम भागातील असतील, गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे. आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी, त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत. आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत. आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही आत्ताच पाहिलं असेल आदिती मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे आज 8 मार्चच्या महिला दिनाच्या मुहूर्तावर पैसे वाटप जे चालू झालेलं आहे. कालपासून पैशाला चालू झाले तसेच आजही चालू झालेले आहेत. मी तुम्हाला प्रूफ सहित सगळ्या गोष्टी ज्या आहेत दाखवणार आहे. काल पैसे कधी आले आणि आज पण पैसे आले यायला चालू झाले त्याचा प्रूफ आहे माझ्याकडे, तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, कारण 8 मार्च जागतिक महिला दिन असल्यामुळे फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता जो आहे तो खात्यात टाकायला चालू केलेला आहे. आदिती मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे दोन्ही हप्ते म्हणजे फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता एक साथ म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यात मिळून जातील असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण पाहूयात की आता महिलांना किती पैसे आलेले आहेत आणि कोणत्या महिलांना काल पैसा आला तर कोणत्या महिलांना आज. ठीक आहे, आजचा हप्ता पण चालू झालेला आहे बघा. तुम्हाला लक्ष ठेवा तुमच्या फोन SMS वर कधीही पैसे
येऊ शकतात. लक्षात घ्या. मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवणार आहे. कालचे पण पैसे आलेले आणि आजचे पण पैसे आलेले. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत, कुठेही स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हालाही पैसे आले असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून सगळ्या महिलांना कळेल की पैसे आजचा टप्पा पण चालू झालेला आहे. त्यामुळे त्या पण त्यांच्या फोनवर लक्ष ठेवतील, SMS वर लक्ष ठेवतील आणि त्यांना पण कळेल आपला पैसा आले की. आणि तुम्हाला जेव्हा केव्हा पैसे येतील तेव्हा कमेंटमध्ये सांगा मला की किती पैसे आले, तुम्ही जिल्हा कोणता आहे. ठीक आहे. आता मी प्रूफ दाखवणार आहे कालचा. बघा काल पैसे आले. बघा काल महिलांच्या खात्यात 1500 रुपये आलेत. बघू शकता 7 तारीख आहे, 7 मार्च 2025. ठीक आहे. काल महिन्याचा काल 1500 रुपये आले. 1500 म्हणजे कुठल्याही फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला आलेला आहे. सध्या तरी काल ज्यांना पैसे आले त्यांना फक्त 1500 रुपये आले. 3000चा हप्ता त्यांना आला नाही, म्हणजे 3000 रुपये नाही आले, म्हणजे त्यांना फक्त फेब्रुवारीचा हप्ता मिळाला. काल ज्यांना पैसे आले त्यांना. ठीक आहे. आता आज बघत आपण किती पैसे आले ते पण तुम्हाला सांगते किती पैसे आले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला पण जर पैसे आले असेल तर कमेंट करा की तुम्हाला किती पैसे आलेत आणि तुमचा जिल्हा कोणता आहे. ठीक आहे. कारण खूप महत्त्वाचं आहे. कुठल्या जिल्ह्यात वाटप चालू झालं ते पण आपल्याला कळायला हवं, जेणेकरून महिलांना पण त्याच्यानुसार त्यांना SMS चेक करता येईल किंवा बँकेत जाऊन विचारता येईल. तर काही वेळा SMS पण येत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला बँकेत जाऊन चेक करावं लागेल किंवा तुम्ही तुमच्या स्टेटमेंटनी पण चेक करू शकता. जे की ॲप असतं प्रत्येक बँकेचं, आजकाल सगळ्यांना माहिती असेल, ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यावर तुम्हाला तुमच्या लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आले आहेत की नाही ते कळतं. ठीक आहे. सध्या तरी पैसे जे आहेत, काल पहिला टप्पा होता, दुसरा टप्पा आहे, आजही पैसे आले, दुपारपासून चालू झालेले आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून पैसे आले चालू झाले. तुम्हाला सांगितलं होतं मी काल, तसंच ते चालू झालेले आहेत. तुम्हाला मी प्रूफ पुढे दाखवणारच आहे. तर तुम्हाला सध्या तरी 1500 रुपये येत आहेत. 3000 रुपये अजूनही कोणत्याही महिलेला आले नाहीत. त्यामुळे आता मार्चचा हप्ता कधी येणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आदित्य वाडेंनी तर म्हटलं होतं की मार्च महिन्याचे पैसे पण आत्ताच देण्यात येतील, पण तसं नाही झालेलं. फक्त फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे. मार्चचा हप्ता कधी येणार आहे याची प्रतीक्षा आहे, जे सगळ्या महिन्याला लागलेले आहेत. आपण बघत कधी येतो मार्चचा हप्ता. त्याच्या आधी मी तुम्हाला आजचं प्रूफ दाखवणार आहे. आज बघा आले 1500 रुपये अमरावती, म्हणजे अमरावती जिल्ह्यात ही कमेंट आलेली आहे मला माझ्या व्हिडिओवर. अमरावती जिल्ह्यात आज पैसे वाटप चालू झालेले आहेत. बघा आज पैसे आलेले आहेत, आजची कमेंट आहे. ठीक आहे. त्यामुळे आजचे पैसे पण चालू झाले द्यायला. तुम्हाला पण पैसे आलेत का नक्की व्यवस्थित बघा तुमचे SMS वगैरे, आणि मला कमेंटमध्ये सांगा की पैसे आले. तरी बघा ह्यांनी जशी कमेंट केली तशी तुम्ही पण कमेंट करायची. किती रुपये आलेत तेवढं तुमचा जिल्हा. ह्यांनी बघा अमरावती कमेंट केली, त्यामुळे अमरावती जिल्ह्यात पैसे यायला चालू झालेले आहेत. लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या पण जिल्ह्यात पैसे यायला चालू आहेत का बघा, आणि मला कमेंट करा की तुम्हाला किती प्रूफ आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे. आता अमरावती जिल्ह्यातल्या जेवढ्या महिला आहेत त्यांनी स्वतःचं SMS चेक करायचं, कारण तुमच्या जिल्ह्यात पैसा वाटप चालू झालेला आहे. त्यामुळे तुमचं पण चेक करायचं आणि असेच मला कमेंट करत राहा, जेणेकरून मी सांगेल की कुठल्या जिल्ह्यात पैसे चालू झालेत, कुठल्या जिल्ह्यात नाही. कारण असं बरेच जिल्हे आहेत जिथे पैसे वाटप अजून चालू झालेलं नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे कमेंट करा. आणि तुम्हाला किती रुपये आलेत, 3000 आले आहेत का 1500 आलेत ते पण सांगा. कारण काल जो आहे तो पहिला टप्पा होता. कालच्या पहिल्या टप्प्यात महिन्याला 1500 रुपये आलेले आहेत. 3000 रुपये कालच्या टप्प्यात कोणालाच नाही आले. आत्ता जी कमेंट आहे त्यात तर 1500 रुपये दिसले. आता तुम्हाला किती पैसे येतात ते बघायचं आपण. तुम्ही कमेंट करा की तुम्हाला 3000 आलेत की 1500 रुपये, आणि जो जिल्हा कमेंट करा, जेणेकरून त्या जिल्ह्यातल्या महिलांना कळेल की पैसे यायला चालू आहेत. त्यामुळे त्यांना पण हेल्प होईल थोडीशी. कमेंटमुळे खूप जास्त हेल्प होतो तसं बाकीच्या महिलांना पण. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी कमेंट करा, जेणेकरून त्या महिला पण त्यांचा SMS चेक करतील आणि त्यांना कमेंट करतील. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.